नमस्कार मित्रांनो. जुलै महिना संपत आलेला आहे आणि पावसाने एकदाच पुण्यामध्ये स्पीड पकडलेला आहे. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत तरी पूर्णपणे एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे, ढगाळ वातावरण. 2-3 दिवस इकडे कंटिन्यू पाऊस होत आहे. सध्या रोडला जर बघितलं तर ट्रॅफिक वगैरे एकदम कमी दिसत आहे. टू व्हीलर्स गाड्या वगैरे थांबलेल्या आहेत आणि हाच पाऊस सर्वत्र हवामान खात्याने येईल असं सांगितलेलं आहे. सोलापूर भागाकडे उजनी धरण किंवा डॅम असेल तर तिकडेही 50% पेक्षा जास्त त्याची क्षमता भरलेली आहे. पुण्यामध्ये मागच्या आठवड्यात खूप जोराचा पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे खूप काही पाणी तिकडे आलं होतं. पुण्यात तर पहिल्यांदा असा पाऊस आला होता की सर्व रोडवरती पाणी, काही रस्ते वाहून गेले होते. अक्षरशः ज्यावेळेस तुकोबारायाची पालखी इकडून चालली होती पंढरीला, तर त्यावेळेस आळंदी नदी किंवा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, इंद्रायणी नदी एकदम तुटूंब भरून वाहत होत्या. दोन्ही साईडनी एकदम फुल पाणी. जे काही सिटीमध्ये कचरा वगैरे झाला होता तो पूर्णपणे निघून गेला, धुवून गेलेला आहे. जे काही जलपर्णी वगैरे होते तेही नदीवरची निघून गेलेले आहे आणि पाऊस परत एकदा याचा कल दाखवत आहे. बघूया, एकदाच उजनी धरण किंवा मोठमोठे डॅम जरी भरले आणि शेतकऱ्यांना थोडंसं व्यवस्थित पाणी जर मिळालं तर बरेचसे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात आणि एक चांगला खूप मोठा पाठिंबा प्रत्येकाला मिळू शकतो. फक्त पावसाचा हा जो काय जोर सिटीमध्ये आहे तोच जोर गावाकडे असायला पाहिजे, तर मग आणखी भारी होईल. तर तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे का? कमेंटमध्ये सांगा. जर एखादा सुशिक्षित माणूस राजकारणात आला तर असंच घडतं. म्हणजे विजय थालापती यांनी तर संपूर्ण राज्याला जणू आपल्या एखाद्या चित्रपटाचा सेट समजला आहे. भ्रष्टाचाराविरोधात कडक पाऊल उचलत त्यांनी जनतेला सांगितलं की जर कोणताही सरकारी अधिकारी किंवा राजकारणी तुमच्याकडे लाच मागत असेल तर घाबरू नका, सरळ नकार द्या आणि ठामपणे माझं नाव घ्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सर्व महिला पोलीस गस्त पथक सुरू करण्यात आलं असून त्याचं नाव स्ट्रिंगर पथक ठेवण्यात आलं आहे. अलीकडेच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये एक मुलगी रात्री एकटी जात असताना पोलीस अधिकारी तिच्या मागून तिच्या सुरक्षेसाठी तिला एस्कॉर्ट करताना दिसत आहेत. सामान्य जनतेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी दर महिन्याला 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्यात आलं आहे, जेणेकरून मोठ्या उपचारांसाठी लोकांना शेती किंवा दागिने विकावे लागू नयेत. खरंच हे खूपच कौतुकास्पद आहे. इतर राज्यातील नेत्यांनी याचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि अवलंब करायला पाहिजे. तर तुमचं यावर मत काय आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. हा बरं. फिश